नमस्कार. मी माझा अनुभव कथन करते आहे. मी चालून 2024 साली नर्मदा परिक्रमा करायचा प्रयत्न केला होता. त्याचा अनुभव कथन चाललेला आहे. दिनांक 18 नोव्हेंबर 2024, सोमवार, दिवस 6वा. 6 वाजता चहा घेतल्यानंतर श्री वेदांत विला आश्रम माकडखेडा येथून संत नानकजी महाराज नर्मदा सेवा आश्रम कठोरा येथे पोचलो. तेथे पुण्यातील डॉक्टर विकास नाईक यांनी आपुलकीने सगळ्यांचे स्वागत केले. त्यानंतर गरमागरम चहा आणि फोडणीची पोळी भात आणि पोळी एकत्र करून त्याला फोडणी दिलेली असा रुचकर प्रकार खाल्ला. चविष्ट भालभोगाचा आस्वाद घेतला. डॉक्टर विकास नाईक हे अनुभवी ट्रेकर असून पुण्यातील श्री भाऊ दुगड यांच्या STF या ट्रेकिंग ग्रुपचे सदस्य आहेत. सध्या कठोरा येथील संत नानकजी महाराजांच्या आश्रमात त्यांचे वास्तव्य आहे व ते नर्मदा परिक्रमा करणाऱ्या परिक्रमावासियांची सेवा करतात, रुग्णसेवा करतात. ही माहिती आमच्या परिवारातील मुकुंद भाऊंनी आम्हाला दिली. पुढे कठोरा येथून आम्ही काठाने मांडव्य ऋषीची गुंफा आश्रम तिथे निघालो. गुंफा आश्रमात अखंड धुनी आहे. गुहेत रांगत जाऊन मांडव्य ऋषीच्या समाधीचे दर्शन घेतले. आज गुहेत घटकाभर ध्यान लावायची इच्छा होती, पण आत फक्त 4 ते 5च भक्त बसू शकत होते. मागे 20-25 भक्तजन होते. गुंफेत अगदी रांगत जावे लागते. नंतर चहा, चुरमुरे, फरसाण असा बालभोग घेतला. मी नदीकाठाने शालिवाहन आश्रमाकडे गेलो. आम्ही वाटेत उत्तर तटावरील अहिल्यादेवी महेश्वर किल्ला दिसतो. शालिवाहन शिवमंदिरात पोचलो. तेथे भजन प्रसाद चालू होता. आमच्या पुढे अजून 8 किलोमीटरचा प्रवास बाकी होता, म्हणून मनावर दगड ठेवत आम्ही नम्रपणे प्रसादाला नकार दिला आणि पुढे बोथू गावाकडे मार्गक्रमण सुरू केले. थोड्या वेळात आम्ही बोथू येथील राम मंदिरात पोचलो. मंदिराच्या बाजूला एका घराच्या ओसरीवर आम्ही काही क्षण विसाव्यासाठी बसलो. उन्हाचा थडका वाढलेला होता. थोडीशी विश्रांती घ्यावी अशी वाटली. इतक्यात त्या घरातून एक सोज्वळ माताजी बाहेर आल्या आणि त्यांनी सर्वांना थंडगार पाणी देऊन त्यांचं सगळ्यांचं आमचं स्वागत केलं. आम्ही पुढे निघण्याच्या तयारीत होतो, पण माताजी पुन्हा समोर आल्या आणि भोजन प्रसादाचा आग्रह करू लागल्या. आम्ही 9 जण होतो आणि इतर 7-8 जण. फार गरीब स्थिती वाटत होती. एवढ्या सगळ्यांना कसे माताजी अन्न पुरवू शकतील? आम्हाला मुक्कामाच्या ठिकाणी ढालखेडा येथे अजून 5-6 किलोमीटरवर जायचे होते, म्हणून नाईलाजाने आम्ही त्यांना कृतज्ञतापूर्वक नकार दिला आणि मार्गस्थ झालो. बोथू गावातून आम्ही जालनपूर येथे पोचलो. तिथे महादेव पाटीदार यांच्या शेतावरील घरातून परिक्रमावासियांना चहा प्रसाद देत होते. 12:30च्या उन्हाने खूपच थकायला झाले होते. थंड पाणी, चहा, घटकाभर विश्रांती घेऊन 2.5 किलोमीटर वरील ढालखेडा इथे जायला निघालो. सर्वजण खूप दमले होते, त्यामुळे चाल मंद झाली होती. नदीकाठी मा नर्मदा मंदिर आश्रमात येथे पोचलो तरी 1:15 वाजले होते. मुक्कामी पोचल्यावर समजले की तिथे भोजन नाही आणि विश्रामही नाही. मंदिरातील पंडितजीने सांगितले की 1.5 किलोमीटरवरील तुम्ही आमच्या सेवा कुटीरमध्ये जा. कसे बसे वाटेत भेटणाऱ्या प्रत्येक स्थानिकाला विचारत मा नर्मदा मंदिर सेवा कुटीर ढालखेडा नर्मदा मंदिर सेवा कुटीर ढालखेडा येथे 1:45 वाजता म्हणजे 1:45 वाजता पोचलो. व्यवस्थापकाने आसन कुठे लावायचे ते सांगितले. आसन लावून त्यांना भोजन प्रसादीबद्दल विचारले. ते म्हणाले भोजन प्रसाद 1 वाजता संपले. मग उलगडा झाला. मैयाने सकाळी 10 वाजता आणि 11 वाजता आम्हाला भोजन प्रसाद उपलब्ध करून दिला होता, पण आम्हाला मुक्कामी पोचायची घाई होती, म्हणून दोन्ही वेळेला नकार दिला होता. पण व्यवस्थापकाने आम्हाला बालभोग देतं असं म्हणून भोजनाची भूक चहा चिवड्यावर भागवायला लावली. मैयाने भोजन दिले नाही, पण भुकेलेही ठेवले नाही. संध्याकाळी नेहमी 7 वाजता भोजन प्रसादी असते. आम्ही आश्रमात जास्त परिक्रमावासी असल्याने भोजन तयार होण्यास वेळ होता.
व्यवस्थापक म्हणाले की भोजन तयार होईपर्यंत भजने म्हणा. माईक सुपूर्द केला. भजनाचा कार्यक्रम झाला. मी स्वतः रचलेले व चाल लावलेले गीत गायले. दिंडी गीत गायले. परिक्रमावासींनी भजन गायले. मुकुंद भाऊंनी छान भजन गायले. 7:45ला पंगत बसली. ह्या कार्यक्रमानंतर गजानन भाऊंनी माझे नामकरण गुड्डी आणि लबाड माहिती आहे ते मला मधीतच बुड्डी गुड्डी म्हणायचे. रात्री भोजन प्रसादाला कांदा बटाटा घातलेली गरमागरम खिचडी, कचोरी, मठ्ठा, गोड म्हणून साजूक तुपात केलेला मुगाचा अगदी सुकामेवा घालून छान रुचकरसा हलवा होता. दिनांक 19 नोव्हेंबर 2024 मंगळवार, दिवस 7वा. आम्ही सकाळी 6 वाजता चालण्यास आरंभ केला. आजचा प्रवास मा नर्मदा मंदिर सेवा कुटीर ढालखेडा येथील षटकेश्वर महादेव मंदिर आश्रम गोपीकुंज खलघाटपर्यंत होता. ठिकठिकाणी मिळालेल्या गरमागरम चहा प्रसादाने आराम मिळतो व ताकदही राहते. खलघाटापर्यंत पोचताना साटक ही उपनदी पार केली आणि षटकेश्वर महादेव मंदिर गोपीकुंज इथे पोचलो. मंदिरात संत सोपान देवजी महाराजांचे दर्शन झाले. महाराजांनी सर्वांना त्या स्थानाचे महत्त्व सांगितले. त्यांनी सांगितले हे मंदिर नर्मदा आणि साटक नदीच्या संगमावर आहे. साटक नदीचा उगम जवळच असलेल्या 7 माता मंदिरातून होतो. ब्रह्मदेवाने सरस्वतीच्या शापातून मुक्त होण्यासाठी इथे 360 शिवलिंग तयार केली आणि यज्ञकुंड तयार केले. सध्या शिवलिंग आणि यज्ञकुंड सरदार सरोवरच्या पाण्यामुळे दिसत नाही. मार्च-एप्रिल नंतर थोडे पाणी ओसरल्यावर शिवलिंग आणि यज्ञकुंड दिसते व उपासना केली. आणि या सरस्वतीच्या शापातून ब्रह्मदेव इथून मुक्त झाले व वर दिला जो कोणी इथे येईल आणि श्रद्धापूर्वक नर्मदा मैयाचे दर्शन घेतात, पूजा करतात, त्यांच्या 7 पिढ्यांच्या पूर्वजांना स्वतः ब्रह्मदेव ब्रह्मलोकी नेतील. मी महाराजांना विचारले, आम्ही 7 जणी इथे आलेलो आहोत. आमच्या 7 पिढ्या ब्रह्मलोकी गेल्या म्हणजे नेमके कोणते, माहेरकडचे का सासरकडचे? महाराज म्हणाले, तुम्ही बायकांनी दोन्ही घराण्यातल्या पूर्वजांना ब्रह्मलोकी पोचवले. महाराज गृहस्थ होते. मुलीचं नाव गोपी आणि मुलाचे नाव कुंज आहे. कुंज हा 6-7 वर्षाचा आहे. त्यांनी 2 चालून परिक्रमा केल्या असे कळले. आम्ही सर्वांनी नदी संगमावर आंघोळ केली, पूजा अर्चा केली. तिथे मिळालेल्या दुपारची प्रसादी पोळी, कढी, दुधी आणि मूग डाळीची भाजी, फ्लावर बटाट्याची भाजी, भात, कैरीचं लोणचं असं जेवण होतं. थोडा आराम केल्यावर संकटमोचन बालाजी हनुमान मंदिर खलबुजुर्ग इथे पोचलो. संत त्र्यंबकजी महाराजांचे दर्शन घेतले. पेढे, केळी, लाडू असा प्रसाद मिळाला. येथून बाहेर जाताना माझ्या लक्षात आले की माझ्या चपला गायब झाल्यात. मी अनवाणी चालू लागले. त्यानंतर जवळ असलेल्या संत जोग आळंदी आश्रमात भेट घेतली. व्यवस्थापक कुणाल पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांची प्रत्यक्ष भेट होऊ शकली नाही. गजानन भाऊकडे एक नवा कोरा ट्रेकिंगचा फ्लोटरचा जास्तीचा जोड होता. त्यांनी तो मला घालायला दिला. दिवसाचा शेवटचा मुक्काम श्रीपाद नर्मदा आश्रम ज्ञानपुरा इथे झाले. तेथे पोचताना चहा बिस्किटाने स्वागत झाले. सायंकाळी सामुदायिक दत्ता आरती आणि मा नर्मदा आरती झाली. थोड्या वेळात रात्रीचं भोजन प्रसादी झाली आणि आमची पंगत बसली. जेवणात डाळफळ होते. डाळफळ, भाजी, ज्वारीची भाकरी, चटणी आणि डाळभात हा प्रकार होता. दिनांक 20 नोव्हेंबर 2024 बुधवार, दिवस 8वा. पहाटे आरती करून सकाळी 6:15 वाजता श्रीपाद नर्मदा आश्रम ज्ञानपुरा खलटाका येथून आम्ही चिचलीकडे वाट सुरू केली. ज्ञानपुरा ते चिचली हा प्रवास नर्मदा किनारी असलेल्या पायवाटेने फक्त 4 किलोमीटर आहे. परंतु नदीच्या पाण्यामुळे रस्ता पाण्याखाली गेल्याने
आम्हाला 12 किलोमीटरच्या सडक मार्गे जावे लागले. वाटेत श्रीराम मंदिरात थांबून प्रभू रामचंद्राचे दर्शन घेतले. आज महाराष्ट्रात विधानसभेचे मतदान होते. हे मी 2024चं सांगते हां. भक्तिभावाने देवाला मतदान न करता परिक्रमेला आले तरी माफी असावी असं सांगितले. सनातनी विचारांचा वारसा पुढे नेणारे सरकार यावे अशी प्रार्थनाही केली. पुढे जात असताना एका घरातून आम्हाला प्रेमाने चहाप्रसादासाठी बोलवले. चिंचली ग्रामपंचायत तर्फे परिक्रमावासियांसाठी चहा व फोडणीचे पोहे तयार ठेवले होते. तेथे पोहे आणि चहाचा स्वाद घेतल्यावर आम्ही पुढे गेलो. इथे हरिओम नावाच्या स्थानिक रहिवाशाने आग्रहाने त्याच्या घरी नेले. त्यांनी दिलेल्या चहा, चिवडा, शेव आम्ही घेतला. त्यानंतर भोईदा गावाकडे वाटचाल सुरू झाली. पुढे वाटेत बोरड उपनदी पार केली. वाटेत एका शेतात मातारामांनी परिक्रमावासियांसाठी चहा फरसाणाची सेवा सुरू ठेवली होती. गोंडपाटावर आसन आणि ताडपत्रीच्या सावलीदार आडोसा, चुलीवरचा चहा ही त्यांची सेवा पाहून हृदय कृतज्ञतेने भरून आले. दुपारच्या उन्हात अखेर 22 किलोमीटर चालून ब्राह्मणगावच्या अमावास्या कन्या भोजन समितीच्या आश्रमात आम्ही पोचलो. इथे बाफले व कढी ही प्रसाद होता. बाफले हा अतिशय खास पारंपरिक बाटीसारखाच पाककृती आहे. कणिक भिजवून त्याचे गोळे केले जातात. कणकेच्या गोळ्यांना गरम पाण्यात शिजवले जाते, ज्यामुळे त्याचा मऊपणा वाढतो. त्यानंतर ते गोळे कापून तेलात तळले जातात, त्यामुळे त्यांना खुसखुशीत आणि खमंगपणा येतो. जवळच नदी होती. घाटावर जाऊन नदीच्या पाण्यात उभे राहून पुन्हा नर्मदा मातेला सनातनी सरकार यावं अशी प्रार्थना केली. थोडा वेळ आराम करून 4:30 वाजता 3 किलोमीटर अंतरावर विश्वनाथ खेडा गाठण्यासाठी निघालो. वाटेत भरतभाऊ आणि अच्युतभाऊ भेटले. ते म्हणाले, विश्वनाथ खेडा इथे न राहता आम्ही अजून पुढे 3 किलोमीटर दूर चालून लाखनगाव येथे नारमदेश्वर मंदिराच्या आश्रमात राहणार आहेत. पुढील तासभरात आम्ही विश्वनाथ खेडा येथील रामदेव बाबा मंदिरात पोचलो. हे रामदेव बाबा वेगळे आहेत, म्हणजे स्वामी रामदेव नाही. तिथे मध्य प्रदेशात एक रामदेव बाबा म्हणून आपल्याकडे कसं संत आहे तसं तिथला ते संत आहेत. ते घोड्यावर त्यांचं मूर्ती असते. जवळपास एक धनगरांचे देऊळ होते. तिथे आम्ही आरतीला गेलो. तिथे 20-30 लहान मुलं मुली आरतीला हजर होते. पाठांतर छान होते त्यांचे. आरती झाल्यावर मी मुलांना विचारले, खेळणार का? मुलं खुश झाले. अर्धा तासभर आम्ही खेळ घेतले. माझे सहकारी मैयाच्या पूजेसाठी आमच्या वास्तवाच्या ठिकाणी गेले. मी वेळेवर वास्तवाच्या ठिकाणी पोचले. गजानन भाऊ खेळ घेण्यासाठी मला मदत करण्यासाठी माझ्याबरोबर थांबले होते. आरती झाल्यावर जेवणं झाली. झोपण्यापूर्वी मी मोबाईल उघडला तर अच्युत भाऊंचे अनेक फोन येऊन गेल्याचे कळले. म्हणून मी अच्युत भाऊंना फोन केला. तर अच्युत भाऊने सांगितले की भरत भाऊ पडले आणि आता ते बेशुद्ध आहे. आता मग माझा आणि अच्युत भाऊंचा फोनवर संवाद सुरू झाला. नंतर कळले की भरत भाऊ शांत झाले. म्हणजे तिथे मेल्यावर शांत झाले अशी म्हणायची पद्धत आहे. ती पोलीस केस झाली. पोलिसांनी भरत भाऊंचे सामान व्हिडिओ करून जप्त केले. अच्युत भाऊ बरोबर असल्याने आणि त्यांनी मृत भरत भाऊंना स्पर्श केल्याने त्यांना आश्रमाबाहेर फक्त अंगावरील कपडे आणि फोनसह ठेवले होते. फार उशिरा पोलीस तपास आणि कार्यवाही झाली. भरतभाईंच्या परिवाराला सगळे फोटो व्हिडिओ पाठवून शव इस्पितळात पाठवल्यानंतर अच्युत भाऊंना थंड पाण्याने डोक्यावर आंघोळ घालून आश्रमात घेतले. प्रसादी दिली. रात्रभर मी आणि अच्युत भाऊ फोनवर बोललो. रात्री अंधारात 3 किलोमीटर चालण्याची तयारी नव्हती आणि अच्युत भाऊ येऊन मला म्हणाले, तुम्ही येऊनही काही फायदा नाही. रात्रभर फार अस्वस्थ होते, पण रडू नाही आले. भरत भाऊ खरंच पुण्यात्मा असावेत. नर्मदा परिक्रमेत इतकं सहज मरण पुण्यात्म्यालाच येतं अशी ही माझी भावना आहे. इतक्या सहज मरण आत्ता होते, आता नाहीत. ह्या पुण्यात्म्याबरोबर मी काही काळ घालवला. त्यांनी माझ्याकडून नीट संकल्प करून घेतला. परिक्रमेनंतर मला सुरतला त्यांच्या घरी नेणार होते.
आणि मग मी ज्या दिवशी हा लेख लिहित होते बरोबर त्याच दिवशी मला भरतभाऊंच्या मुलाने 13व्यासाठी आमंत्रण केलं होतं. आणि त्यांना त्यांना वाटत असेल की मी अजूनही परिक्रमेत, तोपर्यंत मी परत आली होती माझ्या काही ते पुढे येईलच त्रासामुळे. तर मी परिक्रमेत असल्यामुळे मी येऊ शकणार नाही त्यांना वाटलं, आणि त्यांनी मला सांगितलं की तुम्ही नंतर जेव्हा परिक्रमा झाल्यावर नक्की आमच्या घरी या. कारण त्यांच्याकडे बोलताना, फोनवर बोलताना त्यांच्या सुनेकडे आणि मुलाकडे माझी ओळख करून दिली. त्यांनी सांगितलं होतं, उमाबेन मेरे घर अपने घर पे आने वाली है परिक्रमा के बाद. अशा पद्धतीने पहिल्या दिवशी आम्ही 4घे जण भेटलो होतो. 4घ्यातला एक जण नर्मदा मैयाला प्यारा झाला. आणि आम्ही म्हणजे बाकीचे इतर होतेच, आमची जी पहिली ओळख आम्ही 4घांची झाली होती त्यातले आम्ही 3 राहिलो. तुम्ही माझं ऐकताय त्याबद्दल खूप आभारी आहे. खूप खूप धन्यवाद.